देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याचं काम सुरू, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात. माणूस आहे, पंख छाटण्याचा प्रश्नच नाही, ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. राज्य कायद्याचं असेल तर फुटीर खासदार बाद झाले पाहिजेत. परभणीच्या सभेत उद्धव ठाकरे यांचा संताप. लोकसभा अध्यक्षांनी घटनेचं उल्लंघन करू नये, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. खासदार ज्योती वाघमारे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना रामाची तर संजय राऊत यांना कैकईची उपमा. रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ मिळतेच, या वक्तव्याची सुद्धा चर्चा. एका प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार. जमिनीचं अधिग्रहण करताना ग्रामस्थांना विश्वासात घेणार. वाढवण बंदराच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. देशातील पहिलं समुद्रातील विमानतळ पालघर कोरेजवळ उभारणार. विमानतळासाठी योग्य जागा असल्याचा अहवाल मिळाला. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. परभणीमध्ये परवानगी नसतानाही रात्रीत उभारला शिवरायांचा पुतळा. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सईद खान यांनी बसवला पुतळा. खासदार संजय जाधव यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. विश्वास नांगरे पाटलांनी संघात जाणं चुकीचं नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नांगरे पाटलांची पाठराखण. टीईटी पेपरफुटी प्रकरणी 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. आरोपी बिहार आणि हरियाणाचे रहिवासी. पुण्यातील केतन अग्रवाल हत्येचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन. मध्यरात्री सिया आणि चेतनला लोहगडावर नेलं. सियाच्या आईवडिलांसह भावाची सुद्धा पोलिसांकडून चौकशी. चिपळूणमधील सवतसडा धबधबा प्रवाहित. पर्यटकांची पावलं सवतसडा धबधब्याकडे. मुसळधार पावसामुळे अकोल्यात पूर. देऊळगाव इथे पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. पातूर शहरात अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. बुलढाण्यातल्या पावसाचा वाशिमला फटका. कांचन नदीच्या पुरात शेतातली माती सुद्धा खरडून निघाली. वाशिममधला शेतकरी चिंतेत. राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार. हवामान खात्याचा अंदाज. संभाजीनगरच्या फर्स्ट काय प्री स्कूलची मनसेकडून तोडफोड. 23 महिन्यांच्या लहानग्याला वर्गातच मित्रानं केली होती मारहाण. सेशेल्समध्ये मोदींना गार्ड ऑफ ऑनर. राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक.